एक प्रश्न स्वतःला विचारा, जर तुमची कंपनी बुडत असेल, ज्यात तुम्हाला नंबर 2 मानलं जात असेल, तुमचा सगळ्यात जवळचा बॉस अटक झालेला असेल, तुमचे सहकारी रडत असतील, तर तुम्ही कुठे असाल? उत्तर सोपं आहे, तुम्ही तिथेच असाल जिथं तुमची गरज आहे. तुमच्या बॉस सोबत, तुमच्या लोकांसोबत. पण राजकारणात याचं एक वेगळंच उदाहरण असतं आणि त्याच्याशी जोडलेलं आहे एका नेत्याची गोष्ट, जो दिल्लीच्या झाडू क्रांतीतून पुढे आला, ऑक्सफर्डमध्ये शिकलेला, सीए केलेला आणि जेव्हा त्याच्या सगळ्यात जवळच्या नेत्यांना ईडीने अटक केली तेव्हा संपूर्ण पार्टी रस्त्यावर उतरली होती. नेत्याची पत्नी एकटी लढत होती तेव्हा हा नेता लंडनमध्ये होता. ही गोष्ट आहे राघव चड्डा यांची, ज्यांना विचारलं जातं, पार्टनर तुमची पॉलिटिक्स नेमकी काय आहे? ही गोष्ट आहे त्यांच्या गैरहजेरीची आणि हजर असूनही नसल्यासारखं राहण्याची, पार्टीत असूनही पार्टीपासून दूर राहण्याची आणि या सगळ्या जनतेचा सगळ्यात फेवरेट संसद सदस्य बनण्याची. ही गोष्ट आहे त्या मास्टर स्ट्रोकची, ज्याला मॉडर्न इंडियन पॉलिटिक्स मधला मोठा धडा मानला जात आहे. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहत आहे कसं काय. 2015चा तो काळ आठवतोय का, जेव्हा दिल्लीच्या रस्त्यावर झाडूची क्रांती सुरू होती आणि त्या क्रांतीच्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये, प्रत्येक सभेत एक तेजस्वी तरुण कायम उभा असायचा. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अगदी बाजूला किंवा मागे. ऑक्सफर्डमधून शिकून आलेला हा चार्टर्ड अकाउंटंट सगळ्याचं लक्ष वेधून घेत होता आणि त्याची बोलण्याची शैली इतकी धारदार होती की तो मोठमोठ्या नेत्यांनाही उत्तर देताना अजिबात घाबरत नव्हता. केजरीवाल यांच्या तरकशाहीतून मजबूत बाण म्हणजे राघव चड्डा, पार्टीचा सगळ्यात मार्केटेबल चेहरा, ज्याला पुढे केलं टीव्ही डिबेटसाठी, युवांना आकर्षित करण्यासाठी आणि इंग्लिश बोलणाऱ्या भारताला इम्प्रेस करण्यासाठी. 2022 मध्ये पंजाब जिंकल्यानंतर राघव यांचं कद इतकं वाढलं ते पंजाबचे अनौपचारिक सल्लागार बनले. इतकंच नाही तर ते असंही म्हटलं जाऊ लागलं की खुर्चीवर भले भगवंत मान बसले असतील, पण पंजाब चालवतो तो राघव चड्डा. राज्यसभेची सीट मिळाली आणि तोपर्यंत राघव आम आदमी पार्टीचे नंबर 2 मानले जाऊ लागले नेते होते. पण त्यानंतर बरंच काही बदललं, किंवा असं म्हणा की सगळंच बदललं. मार्च 2024 मध्ये अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. संपूर्ण आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरली. पार्टीचे नेते आंदोलन करत होते, कार्यकर्ते भाऊक झाले होते, प्रेस कॉन्फरन्स सुरू होत्या, सोशल मीडियावर वाद उठत होता. पण राघव चड्डा लंडनमध्ये होते. त्यांच्या डोळ्यांची सर्जरीचं कारण सांगितलं गेलं. सर्जरी झालीही, पण सर्जरीच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. त्यांची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लंडनहून भारतात परत आली आणि आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली. पण राघव चड्डा परत आले नाहीत, ते लंडनमध्येच राहिले. सोशल मीडियावर एकच प्रश्न घुमू लागला, राघव चड्डा कुठे आहेत? या कथेकडे जाण्याआधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की राघव चड्डा यांची सुरुवात नेमकी कुठून झाली. 11 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीमध्ये जन्मलेले राघव यांनी आपले शिक्षण मॉडर्न स्कूलमधून पूर्ण केलं. अभ्यासात हुशार, बोलण्यात आत्मविश्वासपूर्ण, गर्दीत वेगळं दिसणारा अभिव्यक्ती महत्व. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या श्री व्यंकटेश्वर कॉलेजमधून पदवी घेतली. पुढे चार्टर्ड अकाउंटवर लक्ष केंद्रित केलं. ते इथेच थांबले नाही, तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाऊन त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट जगात प्रवेश केला. डिलाइट सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये त्यांनी काम सुरू केलं. लंडनमध्ये स्वतःची प्रॅक्टिसही चालू होती आणि आयुष्य पूर्णपणे सट होतं. 2011 मध्ये भारतात एक मोठं आंदोलन सुरू झालं. अण्णा हजारे यांचं भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन. रामलीला मैदानावर लाखो लोक जमा होऊ लागले. भ्रष्टाचार मुक्त भारताची मागणी होऊ लागली. लंडनमध्ये बसलेले राघव चड्डा हे सगळं पाहत होते आणि शेवटी त्यांनी भारतात परत येऊन या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. येथूनच त्यांची भेट अरविंद केजरीवाल यांच्याशी झाली. अण्णा हजारे आंदोलनानंतर केजरीवाल राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत होते. त्यांनी राघव यांना 2012 मध्ये जनलोकपाल विधेयकाचा समुदा तयार करण्यासाठी टीममध्ये सामील होण्याची ऑफर दिली आणि राघव यांनी ती स्वीकारली. मात्र हा निर्णय सोपा नव्हता. स्वतः राघव अनेकदा मुलाखतीमध्ये सांगत होते की त्यांना आंतरराष्ट्रीय कंपनीकडून कोट्यावधीचं पॅकेज मिळालं होतं, पण त्यांनी ते नकारलं आणि आम आदमी पार्टीत सामील झाले. पण आज राजकीय विश्लेषकांच्या मते ते संसद सदस्य असले तरी कदाचित पूर्णपणे पक्षासोबत नाहीत. त्यांनी स्वाती मालवाल यांच्यासारखं बडं पुकारलेलं नाही, पण शांत राहून वेगळी वाट तयार केली आहे. कदाचित म्हणूनच त्यांच्या संसदेमधील भाषणांना कोट्यवधी व्ह्यूज मिळत आहेत. आता हे संपूर्ण प्रकरण 5 घटनांमधून समजून घेऊया. घटना क्रमांक 1, केजरीवाल जेलमध्ये गेले तेव्हा राघव यांनी फक्त 2 ट्विट केले आणि शांत राहिले. घटना क्रमांक 2, केजरीवाल जेलमधून बाहेर आले पण राघव यांनी कोणतंही मोठं वक्तव्य केलं नाही.
घटना क्रमांक 3, फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्ली निवडणुकीत आम आदमी पार्टीचा पराभव झाला. पार्टीचे नेते निराश होते, पण राघव परिणिती सोबत त्यांच्या भावाच्या लग्नात व्यस्त होते. घटना क्रमांक 4, दिल्ली दारूच्या घोटाळ्यात काही नेत्यांना कोर्टातून दिलासा मिळाला. पार्टीने आनंद साजरा केला, पण राघव शांत राहिले. घटना क्रमांक 5, राघव कोणत्याही मोठ्या पार्टीत किंवा कार्यक्रमात, प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा आंदोलनात दिसले नाहीत. 1-2 वेळा असं होणं योगायोग असू शकतं, पण वारंवार असं घडत असेल तर तो एक पॅटर्न असतो. आणि राजकारणात कोणताही पॅटर्न विनाकारक नसतो, कारण इथे योगायोगपेक्षा रणनीती जास्त महत्वाची आहे. पण दुसरीकडे राघव चड्डा यांची सोशल मीडियावरील उपस्थिती बघा. संसदमध्ये ते महागाईवर बोलतात, एअरपोर्टवरील महागड्या खाण्यावर प्रश्न उपस्थित करतात, गिग वर्करच्या समस्यावर आवाज उठवतात आणि प्रत्येक वेळी त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात. त्यांच्या प्रत्येक रीलला लाखो व्ह्यूज मिळतात आणि ते थेट जनतेशी कनेक्टेड होत आहेत. महत्वाचं म्हणजे ते कोणत्याही व्यक्तीवर थेट हल्ला करत नाहीत. ना पंतप्रधान मोदींचं नाव घेतात, ना केजरीवालांचं. ते फक्त मुद्द्यांवर बोलतात आणि यालाच म्हणतात पर्सनल ब्रँड बिल्डिंग. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला एका पक्षाशी पूर्णपणे जोडत नाही, तेव्हा तुमची वाट त्या पक्षावर अवलंबून राहत नाही. पक्ष बुडला तरी तुम्ही बुडत नाहीत. पण जर तुम्ही स्वतःला स्वतंत्र विचारवंत म्हणून सादर करत आहात, तर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही टिकू शकता. राघव चड्डा सध्या हेच करत आहेत. ते स्वतःचा ब्रँड तयार करत आहेत. ते पक्षात आहेत, पक्षावर अवलंबून नाहीत. त्यामुळे आता ते जनतेसाठी एक आदर्श संसद सदस्य बनले आहेत. आता सगळ्यात रोचक भाग, जेव्हापासून राघव आणि पक्षामध्ये अंतर दिसायला लागले, तेव्हापासून कुठल्याही मोठ्या नेत्यांनी त्यांच्यावर उघडपणे टीका केलेली नाही. ना त्यांना बंडखोर म्हटलं गेलं, ना त्यांना प्रश्न विचारले गेले. याचा अर्थ काय? हे सगळं एक मोठं राजकीय गणित आहे का? 2026 मध्ये अशी चर्चा सुरू झाली की राघव चड्डा बीजेपी मध्ये जाऊ शकतात. बीजेपीला एक तरुण, शिक्षित आणि क्लीन इमेज असलेला नेता हवा आहे आणि राघव त्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतात. पण सध्या तिन्ही बाजूंना शांतता आहे. राघव शांत, बीजेपी शांत आणि आप देखील शांत. यालाच आधुनिक भारतीय राजकारण म्हटलं जातं. आता राघव चड्डा यांची रणनीती 3 टप्प्यामध्ये समजून घेऊया. पहिला टप्पा, त्यांनी पक्ष सोडलेला नाही. दुसरा टप्पा, ते राष्ट्रीय आणि युवांशी संबंधित मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. तिसरा टप्पा, ते असे मुद्दे निवडतात ज्यांच्यावर कोणताही वाद निर्माण होत नाही. या तिन्ही गोष्टी एकत्र केल्या तर एक असा नेता तयार होतो जो कोणत्याही पक्षात सहज बसू शकतो, ज्याची इमेज स्वच्छ आहे, ज्यांच्यावर कोणतीही मोठी वादग्रस्त गोष्ट नाही आणि ज्याच्याकडे प्रचंड लोकसमर्थन आहे. आता प्रश्न असा आहे की राघव पुढे काय करणार? सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत आणि त्यांचा कार्यकाळ 2028 पर्यंत आहे. म्हणजे त्यांना घाई करण्याची काहीच गरज नाही. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते ते 2019च्या निवडणुकांची वाट पाहत आहेत. योग्य वेळ आल्यावर ते आपला पुढचा निर्णय घेतील. राजकारणात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली जात आहे, लॉयल्टीपेक्षा पोझिशनिंग जास्त मॅटर करते. आणि राघव चड्डा सध्या हेच खेळ अतिशय हुशारीने खेळत आहे. आता तुम्हाला काय वाटतं, राघव चड्डा यांची ही रणनीती योग्य आहे का, की ते पक्षापासून दूर जात आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा फक्त कसं काय.